नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा, स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष व विचारधन या सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज दिनांक 28 मे आणि वार आहे गुरुवार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दिनविशेष व विचारधन हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण एक सुंदर विचारधन आणि त्या प्रत्येक दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व जाणून घेत असतो. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया आजच्या दिवसासाठीचे एक सुंदर विचारधन. या जगातील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. तर प्रिय श्रोतेहो, यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. दिनांक 28 मे महत्त्वाच्या व ऐतिहासिक घटना. 1490 रोजी मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली. 1907 रोजी पहिली ऑइल ऑफ मॅन TT रेस आयोजित करण्यात आली. ही रेस जगातील सर्वात थरारक आणि धोकादायक मानली जाणारी मोटरसायकल रेस आहे. 1907 पासून सुरू झालेली ही रेस दरवर्षी मे आणि जून महिन्यादरम्यान इस्ले ऑफ मॅन UK या बेटावर आयोजित केली जाते. ही रेस कोणत्याही बंदिस्त ट्रॅकवर चालत नाही, तर बेटावरील सर्वसामान्य रहदारीच्या रस्त्यांवर घेतली जाते. 1937 साली नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले. 1940 रोजी दुसरे महायुद्ध बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर 1952 रोजी म्हणजेच आजच्याच दिवशी ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. 1958 मध्ये 75व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. 1999 साली इटलीमध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सफर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले. द लास्ट सफर हे प्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनी 15व्या शतकात रेखाटलेले जगातील सर्वात प्रभावशाली व अभ्यासले गेलेले कलाकृतींपैकी एक आहे. हे चित्र मिलान येथील सांता मारिया देले ग्राझी प्रतिष्ठित चर्चच्या भोजन कक्षात एका भिंतीवर रंगवले गेले आहे. ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असे की हे चित्र बायबलमधील एका महत्त्वपूर्ण प्रसंगावर आधारित आहे. 2022 साली म्हणजेच आजच्याच दिवशी UEFA म्हणजेच चॅम्पियन्स लीग रिअल माद्रिद फुटबॉल क्लब विक्रमी 14 वेळेस विजय. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया 28 मे म्हणजेच आजच्या दिवसातील काही जन्मदिन. 1660 रोजी इंग्लंडचा राजा जॉर्ज पहिला याचा जन्म झाला. 1883 साली क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त, विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक होते. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे जन्मलेले सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला. त्याचप्रमाणे अभिनव भारत यासारख्या गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या. 1903 साली उद्योगपती किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनूराव किर्लोस्कर यांचा जन्मदिन आहे. 1921 साली शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्मदिन आहे. पंडित दत्तात्रय विष्णू पलुसकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक अत्यंत प्रतिभावान आणि लोकप्रिय गायक होते. ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा त्यांनी केलेला प्रसार आणि त्यांचे सुमधुर गाणे यासाठी ते आपल्या संगीतसृष्टीत अजरामर आहेत. त्यानंतर 1923 साली तेलुगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्र प्रदेशचे 10वे मुख्यमंत्री NT रामाराव यांचा जन्म झाला. 1946 साली भारतीय कवी आणि समीक्षक K. सच्चिदानंद यांचा जन्मदिन आहे. 1958 साली भारतीय क्रिकेट खेळाडू गौतम शोम सिनियर यांचा जन्मदिन आहे. 1759 रोजी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान विल्यम पिट द यंगर यांचा जन्मदिन आहे. यानंतर जाणून घेऊया 28 मे या दिवसातील काही स्मृतिदिन. 1787 रोजी ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिन वादक लिपोपोल्ड मोझार्ट यांचे निधन झाले. 1961 रोजी प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा घोडे यांचे निधन झाले. परशुराम कृष्णा घोडे हे एक ख्यातनाम भारतीय प्राच्यविद्या संशोधक आणि संस्कृत प्राकृत भाषेचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म 11 जुलै 1891 रोजी झाला. त्यांनी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे येथील पहिले क्युरेटर म्हणून मोलाची कामगिरी बजावली. 1982 साली बळवंत दामोदर उर्फ
कित्तेवाले निजामपूरकर यांचे निधन झाले. 1994 साली हिंदू सभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन झाले. 1999 साली भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी. विठ्ठलाचारी यांचे निधन झाले. 2003 रोजी रशियन बेल्जियम रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते इल्या प्रिगोगिन यांचे निधन झाले. इल्या प्रिगोगिन हे एक रशियन वंशाचे एक प्रसिद्ध बेल्जियम भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होते, ज्यांना असम्मत प्रणालीमध्ये विशिष्ट रासायनिक प्रक्रियेतील उष्मागतिक या विषयावरील संशोधनासाठी 1977 सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर 1996 साली रशियन अमेरिकन कवी आणि निबंधकार नोबेल पारितोषिक विजेते जोसेफ ब्रॉडस्की यांचे निधन झाले. तर श्रोते हो, हे सर्व होते आजच्या दिवसातील म्हणजेच 28 मे या दिवसाचे काही जन्मदिन व स्मृतिदिन. या सर्व थोर आणि महान व्यक्तींना स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरूच्या मंचाकडून विनम्र अभिवादन. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आपण आजच्या दिवसातील एक खास विचारधन आणि दिनविशेष जाणून घेतले आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. या माहितीबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय करायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. त्याचप्रमाणे तुम्ही मेसेज किंवा ऑडिओ स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पाठवू शकता. व याचबरोबर आमचं दिनविशेष व विचारधन हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच कळवू शकता. अशाच माहितीपूर्ण व उपयुक्त सत्रांसाठी नेहमीच ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.